चला रोल. आज गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही भेटी देत आहे. किती ठिकाणी भेटी देतात, अजून किती ठिकाणी जाणार? आता ज्यांनी आमंत्रण केलं तिथे जायचं, जेवढे जमीन तेवढे करायचे. खरं तर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेला होता. 2 नाही, मी काल गेले होते. गेला होता तुम्ही, त्यावेळेस बाटली फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय. त्या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले होते. पवार साहेबांमुळे मराठ्यांचं वाटोळ झालं असं त्या ठिकाणी मराठा बांधवांनी तुम्ही म्हटलं. नाही, मराठा बांधव नाही, मी स्वतः तिथे होते. एकच माणूस म्हणला, एक माणूस तसं म्हणाला. आणि हे बघा, एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो, आपण पण ते समजून घेतलं पाहिजे. अशा वेदना असतात, एखादा माणूस दुखवला जातो कधीतरी आयुष्यात आपल्याकडून, त्याच्या वेदना होत्या त्या आपण समजून घ्यायच्या. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खरं तर काही मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? याची स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली. मी कालही बोललेले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला मी स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे. त्यामुळे ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपले हे होते, विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची, कारण का तेव्हा ते सत्तेत नव्हते, पण आज ते सत्तेत आहेत. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे ना. 250 आमदार आणि 300 खासदार. मग जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, सरकारला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं, या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे? माझं म्हणणं आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे, सरकारने चर्चा केली पाहिजे. जो कोणी आंदोलनाला बसलाय त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे. चर्चा करूया. मी कालही म्हणलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवावं, जरांगे पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्यात्यांना बोलवावं, सगळे चर्चा करू आणि सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना, म्हणून तर ती लोकशाही आहे. चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाचे आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड आहे, त्यांना सरपंच व्हायचं. मला माहिती नाही, मी ऐकलंच नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. खरं तर पवार साहेब देखील 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालावधीमध्ये देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती. खरं तर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती. असं असताना पवार साहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्ही असं म्हणताय की हे जे सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी या मराठा समाजाला न्याय द्यावा. कमिशनचा रिपोर्ट होतेच ना. आरक्षण कमिशन रिपोर्ट त्याही काळात होते. खरं तर मराठा आरक्षणाप्रकरणी विरोधक ही आपली सोयीची भूमिका घेत आहेत, कारण मराठा आरक्षण प्रकरणी एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी झाल्या होत्या. यामध्ये पवार साहेबांची देखील स्वाक्षरी होती. मग असं असताना या गोष्टीचा प्रवेश करतायत. 250 खासदार सत्तेमध्ये कोण आहे? आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवार साहेबांचे 10 आमदार आणि 8 खासदार, तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच फिरतायत. याचा अर्थ त्यांच्याकडे 250 आमदार आणि 300 खासदार असले तरी लोकांच्या अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडूनच आहेत ना. जो उठतोय भारतीय जनता पक्षाचा तो पवार साहेबांवरच बोलतोय. खरं तर काही प्रश्न तोच आहे, जरांगे पाटलांच्या जी काही मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं, या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का? आम्ही म्हणलंय ना, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या. नंबर्स आहेत त्यांच्याकडे. भारतीय जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा असे प्रश्न येतात, वेर देर इज अ विल देर इज अ वे. आता आरक्षण कोण देऊ शकतं? सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो ना. सत्ता कुणाकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना, आणि त्यांच्या मित्र पक्षांचं. तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा. आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्या बरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू. मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी. थांबा जरा, तुम्हाला पण दाखवते. एक मिनिट दाखवा. आहे तुमच्याकडे? दाखवा व्हिडिओ. माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं. राज्यालाच अधिकार, राज्यालाच अधिकार ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो. बघा, असं म्हणतात ना,
there is a will and where there is no will there is survey and report. ऐकलं तुम्ही? परत रिपीट करू का शेवटचे? हा. तर हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाच स्टेटमेंट आहे. मी खूप विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते. आणि तेवढंच नाही, 250 आमदार हो, 250 आमदार, 300 खासदार, किसने रोका है? कसं आहे, सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते हो. ही सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची असते. आणि मला खूप विनम्रपणे ही त्यांची काय आघाडी नाही, काय त्यांची युती, त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे की प्रधानमंत्री काय म्हणतात, आम्ही प्रधान सेवक आहोत. त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे 3 पक्ष, त्यांचा स्वतःचा आणि 2 पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते? विनम्रपणे आमची विनंती आहे. सत्तेत तुम्ही आहात ना, पवार, एक विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतोय तो पवार साहेबांवर नावं ठेवतोय. मग याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे? लोकांची अपेक्षा शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना. ज्यांच्याकडे 250 खासदार, 250 आमदार आणि 300 खासदार आहेत, का थांबलाय मग तुम्ही? एकीकडे ताई मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देताय, दुसरीकडे पवार साहेबांनी ओबीसी मंडळ, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. या सगळ्यांमधून नेमका काय दर्शवायचं? नाही, मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का? कदाचित तुमच्या जन्माच्या आधीचा असेल. मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचा तुम्ही. त्या काळामध्ये काय होतं, कसा निर्णय घेतला, हे त्या रिपोर्टमध्ये सगळं आहे पारदर्शकपणे. आणि जे आरक्षण आहे, मराठ्यांच्या मागणी आहे, धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे, लिंगायत समाजाची मागणी आहे आणखीन वेगळी, किती लोकांची आहेत. तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंटमध्येही बोलले, नुसतं मीडियावर नाही बोलत मी ऑफिशियल पार्लमेंटमध्ये बोलले की धनगर समाजाची मागणी आहे, मराठा समाजाची मागणी आहे, लिंगायत समाजाची आणखीन वेगळी मागणी, या सगळ्या मागण्याच्या आहेत. याच्यासाठी एक जे सत्तेमध्ये निर्णय, मला खूप आनंद झाला असता, आमचं सरकार असतं तर आम्ही निर्णय घेऊन टाकला असता. आणि देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक कॉलवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. काय सांगा? हे काय काय म्हणून? देवेंद्र यांच्या फेसबुक कॉलवरती व्हिडिओ आहे बघा. कसला? मी नाही पाहिलेला बाई, मी त्यांची फेसबुक नाही बघत. मला फक्त हा तोच आहे का व्हिडिओ? हाच व्हिडिओ आहे का? माझ्याकडे तो व्हिडिओ तो दाखवतो. नाही, महाविकास आघाडीचे सगळे नेते त्याच्यामध्ये आहेत. हा, आणि ते कसं प्रलंबित ठेवलंय आरक्षणाच्या विषयी, त्याच्यावरती त्यांनी तो AI संदर्भात. अरे बघा, आता तुम्ही विचार करा, आमचं घर फोडलं, आमचा पक्ष फोडला, एवढं करूनही व्हिडिओ आमचाच बनवतोय. अच्छी बात आहे, चांगलं केव्हा वाईट, याचा अर्थ आपलं नाणं खपतं ना मार्केटमध्ये, तेच चांगलं आहे. मराठा आरक्षणात परत चांगलं आहे. असं म्हणतात ना, where there is a will there is a way and where there is no will there is survey and report. इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो, परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे. असा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत. शेवटचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाप्रकरणी पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, तमिळनाडूचं जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, जे उदाहरण दिलं, खरं तर अजित पवारांनी असं म्हटलं की आता आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका, कारण तुम्ही देखील अनेक वर्ष सत्तेत होता आणि आता या गोष्टीवर आम्हाला जास्त बोलायला फिरायला लावू नका. मी तुम्हाला सांगू, माझ्यावर जे संस्कार झालेत ना, त्याच्यात आपल्यापेक्षा वयाने जो माणूस मोठा असतो त्याच्यावर बोलणं योग्य नाही, हे असं माझ्या आईने मला शिकवलंय. त्याच्यामुळे मी नाही या प्रश्नाचं उत्तर देणार, कारण का माझी आई नाराज होईल ना. माझ्या आईने जे संस्कार माझ्यावर केले त्याच्याबद्दल कसं मी काय बोलणार वेगळं. खरं तर आता गणपतीचे दिवस आहे, असं असताना मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली, मराठा आंदोलक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांना तुमचं काय आव्हान असेल? खरं तर मी काय आव्हान करणार? लॉ अँड ऑर्डर, होम मिनिस्ट्रीचा there is a way, when there is no will there is survey and report. हे माझे शब्द नाही आहेत, एव्हिडन्स डेटाबेस आहे. आणि AI नी केलेला खोटा व्हिडिओ नाही आहे, हा खरा व्हिडिओ आहे.
कारण का आम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही एंटरटेनर्स किंवा कॉमेडियन्स नाही आहोत. कॉमेडियन्स एंटरटेनर्स तुम्हालाही करतात. आम्ही त्याच्यासाठी नाही बारामतीकरांनी मला मतदान केलं. बारामतीकरांनी विश्वासाच्या नात्याने मी काहीतरी काम करावं आणि बारामतीचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचावं याच्यासाठी मला मतदान केले. म्हणून आम्ही काय लोकांसाठी त्यांचे काय एआयचे व्हिडिओ करत बसत नाही. आम्हाला वेळी नाही. कारण का या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.